लघु सिंचन तलावासाठी इथल्या 3 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या. त्याच्यातला एक आहे शिवाजी तोगे, दुसरा आहे संतोष तोगे आणि तिसरा आहे बाबू मुंडे. यांच्या जमिनी संपादन केल्यानंतर त्यांना जो मावेजा देण्यात आला सरकारतर्फे तो अत्यंत तुटपुंजा होता. म्हणून त्यांनी जास्त वाढीव मावेजा मिळावा यासाठी माजलगावच्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल केले. ते अर्ज मान्यवर न्यायालयानं अंशतः मंजूर केले, म्हणजे मागणी जी केली त्याच्यापेक्षा काही प्रमाणामध्ये कमी प्रमाण करून मंजूर केले. आणि हा निकाल झाला आपला 29/10/2015 निकाल झाला कोर्टाचा. आणि त्यावेळेस पासून जे व्याजासहित जी रक्कम देणे लागते सरकार, ही त्यांनी काही प्रमाणात दिली, काही प्रमाणात शिल्लक राहिली. आता या 3 प्रकरणामध्ये मिळून आता सांगितलेल्या जवळजवळ 29.5 लाख रुपयाची बाकी त्यांच्याकडे निघते. त्याच्यामध्ये बीडचे कलेक्टर रुंको नंबर 1 म्हणजे देणेदार आणि रुंको नंबर 2 इरिगेशन डिपार्टमेंटचे बीडच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे नंबर 2 असतात. एक्झिक्युटिव्ह आपले हे कलेक्टर जे आहेत यांच्या विरुद्ध माजलगावचे बुधवंत साहेब जे आहेत, म्हणजे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ तर माजलगाव, यांनी या पैसे वसुलीसाठी माननीय जिल्हाधिकारी बीड यांची जी गाडी आहे त्या गाडीचा नंबर आपल्या समोर आहे. आणि ती गाडी जप्त करून म्हणजे तिचा लिलाव करण्यासाठी जे वॉरंट काढलेले आहेत, आणि हे 3 वॉरंट घेऊन आज कलेक्टर साहेबांकडे आम्ही गेलो, मी आणि दिलीप. तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की या वॉरंटची पूर्तता आम्ही करू शकत नाहीत, म्हणजे पैशाची, तुम्ही गाडी घेऊन जा. आणि त्याच्यानंतर ही गाडी जप्तीची कार्यक्रिया सुरू झालेली आहे. काय सांगाल आता ही गाडी घेऊन आता माजलगाव कोर्टामध्ये जाणार आहात का? हा, इथं जप्त करायची गाडी आता बीडचे बिलीप जप्त करणार, म्हणजे आणि ती केल्यानंतर बीडच्या कोर्टातून माजलगावच्या कोर्टामध्ये ही गाडी नेऊन जमा करायची तिथे.